9 ऑगस्ट 2024 ला आलेली आहे नागपंचमी। बऱ्याच भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी यंदा 8 ऑगस्टला भावाचा उपवास केला जाणार आहे आणि बऱ्याच भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला नागपंचमी आलेली आहे तर त्या दिवशी भावाचा उपवास केला जातो। तुमच्या भागामध्ये कोणत्या दिवशी केला जातो तर त्या दिवशी आपल्याला भावाचा उपवास धरायचा आहे आणि ज्या दिवशी भावाचा उपवास आहे त्या दिवशी दिवसभर एकादशीला आपण जसा उपवास धरतो फराळाचे पदार्थ खातो तसं दिवसभर फराळाचे पदार्थ खायचे आहेत आणि आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी भावाचा उपवास धरला असेल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे आणि नागपंचमीच्या दिवशी जर तुमच्याकडे भावाचा उपवास केला जात असेल तर 10 ऑगस्टला म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या उपवासाला आपलं साधं मीठ खायचं नाही, उपवासाचं जे सेंदव मीठ असतं त्याचा वापर करायचा आहे। त्याच बरोबर या दिवशी महादेवाची पूजा केली जाते म्हणून भगर सुद्धा खायची नाहीये।